या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे. पण आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे, हा विचार ते सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील. आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्षनेते कोण असा प्रश्न देखील निर्माण होईल. आता तुम्ही सोडवाल तो प्रश्न, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, काही अडचण नाही आहे. म्हणजे नाही, असं आहे की दोन्हीकडचा जो काही आहे, आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल. त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल, सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील. खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते. पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल. फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण वेगळ्या देण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, त्यांना माहिती नाही. तो नुसतं बाकाचं नाही, प्रसन्न बडा बाका आहे. तर या गोष्टी थोड्या खेळीमिळी झाल्यात आणि त्या खेळीमिळीच घ्यायला पाहिजे. काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन केले. आज आनंदराज आंबेडकर पण त्यांची पक्षनियुक्ती झाली. जाऊ दे, आता ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाहीये. त्याच्यामुळे मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो, मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो. ठीक आहे, मला वाटतं काय आज पहिल्यांदाच सामने आला तर त्यावेळेला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला ह्या वाक्यावर तुम्ही पलटवार जो केला त्याबद्दल काय? पहिला महत्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो तर हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती, कशी होती त्यांना माहिती आहे. ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यात भरवलं, त्या अन्नाशी प्रतारणा केली, हे पाप जनता विसरू शकत नाही. बघा, हा निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो तो हलक्या फुलक्या वातावरणात होतो. याच्यामध्ये कोट्या चिमटे काढणं, याच्यामध्ये शाब्दिक कोट्या, जोक्स आणि एक हलकं फुलकं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. मला असं वाटतं की ही त्याच्याच पैकी एक गोष्ट आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बाजूला या, तुम्हाला 29 स्कोप नाही, तुम्हाला स्कोप आहे. फार काय ताबडतोब बदल होतो असा नाहीये. आजचा कार्यक्रम हा एक वेगळा असतो आणि मला असं वाटतं की त्याला त्याच नजरेतनं बघितलं पाहिजे. नाही, आम्ही त्यांचे चेहरे वाचत नाही. ते स्वतः फार गंभीरच असतात, असेही ते फार कमी बोलतात, गंभीर असतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या चेहऱ्यावरनं काही राजकारणाचे अंदाज बांधण्यासाठी. हलक्या फुलक्या वातावरणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की आणि बरोबर आपण आता तयारी करा. थोडक्यात मी नेहमी प्रवीण दरेकरांना सांगतो कशी तयारी करा मंत्रिपदाची. असं म्हटलं ना, ह्या शाब्दिक कोट्या चालू असतात.